श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, दिवाळी सणाला लवकरच सुरुवात होणार आहे आणि दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. आणि यावर्षी वसुबारस 9 नोव्हेंबरला आलेला आहे. 9 नोव्हेंबरला आहे गुरुवार आणि याच दिवशी आलेली आहे रमा एकादशी सुद्धा. म्हणजे अतिशय दुर्मिळ योग आलेला आहे. पहा काय की वसुबारस हा जो सण आहे तो गुरुवारी आहे आणि गुरुवारी रमा एकादशी सुद्धा आहे. गुरुवार हा जो वार आहे तो भगवान श्रीहरी श्री विष्णूंना समर्पित असतो. त्याचप्रमाणे एकादशी ही जी असते ती भगवान श्रीहरी श्री विष्णूंना समर्पित असते. आणि गोमाता जी आहे ती भगवान श्रीहरी श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. त्या म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते भगवान श्रीहरी श्री विष्णूंचे रूप आहेत आणि भगवान श्रीकृष्णांना गोमाता हे अत्यंत प्रिय होत्या. त्यामुळे गोधनाची पूजा आपण ह्या गुरुवारच्या दिवशी करणार आहोत. असा हा अत्यंत दुर्मिळ योग आलेला आहे. रमा एकादशी, गुरुवार आणि गोधनाची पूजा म्हणजे अर्थात वसुबारस, ह्या तिन्ही गोष्टी एकत्रित आल्यामुळे ह्या दिवसाला एक अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे या दिवशी आपण गोमातेला अशी कोणती वस्तू खाऊ घालायची आहे की जेणेकरून आपल्यावरती भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतील. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्यावरती 33 कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद सुद्धा लाभेल. कारण पहा, गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे आपण फक्त गोमातेची जरी सेवा केली तर आपल्यावरती 33 कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद हा आपल्यावरती राहू शकतो ना. आपली आयुष्यामध्ये अतिशय भरभरून अशी प्रगती होऊ शकते. आपल्या मुलांची, आपल्या पतीची, आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होते. फक्त गोमातेची सेवा जर तुम्ही केली आयुष्यामध्ये तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्याच गोष्टीची काहीही कमी पडणार नाही. इतकी पुण्यवान ही सेवा असते. त्यामुळे आपल्याला गुरुवारच्या दिवशी हा जो दुर्मिळ योग आलेला आहे वसुबारस आणि रमा एकादशी, या दिवशी आपल्याला गोमातेची पूजा तर करायची आहेच, पण या दिवशी आपल्याला गोमातेला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा दूर होईल आणि आपल्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच पैसा हा आकर्षित होत राहील. माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहील. तर रमा एकादशी, वसुबारस आणि गुरुवार अशा ह्या दुर्मिळ योगावरती आपल्याला काय करायचं आहे पहा. हा जो सण आहे तो आपल्याला वसुबारस हा जो सण आहे तो आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी, सुख समृद्धीसाठी हा सण साजरा केला जातो. ही पूजा केली जाते गोधनाची. या दिवशी स्त्रिया ह्या दिवसभर उपवास करतात. या दिवशी गहू, मूग यापासून बनवलेले पदार्थ खात नाहीत. त्याचबरोबर स्त्रिया ह्या ज्या आहेत, हा रमा एकादशीचं व्रत हे आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी, सुख समृद्धीसाठी आणि अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करत असतात. त्यामुळे तुम्हाला जर जमलं तर शक्यतो हा उपवास करायला अजिबात चुकवू नका. रमा एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्या जन्मोजन्मीचं पापसुद्धा नष्ट होतं आणि आपल्या मुलाबाळांना आणि आपल्या 7 पिढ्यांना जे सुख मिळालं नाही ते सुख आपल्या इथून पुढच्या पिढ्यांना सुद्धा मिळू शकतं. त्यामुळे हा उपवास करायला तुम्ही शक्यतो चुकवू नका. तर या दिवशी उपवास करायचा असतो. रमा एकादशी आहे त्यामुळे भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा कृपा आशीर्वाद सुद्धा आपल्यावरती राहतो. गोधनाची पूजा केल्यामुळे, रमा एकादशीचा उपवास केल्यामुळे आपल्या मुलाबाळांचं कल्याण होतं. आपल्या पतीची, मुलांची, आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होते. तर या दिवशी स्त्रिया ह्या उपवास करत असतात आणि संध्याकाळच्या वेळेला स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंगाची भाजी खाऊन हा उपवास सोडतात. तर या दिवशी स्त्रियांनी दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ खायचे वर्ज्य असतात. त्याचबरोबर पहा, तळलेले पदार्थसुद्धा या दिवशी खाल्ले जात नाहीत. आणि या दिवशी तव्यावर बनवलेले असा कोणताच पदार्थ या दिवशी खाल्ला जात नाही. त्यामुळे या दिवशी ह्या गोष्टीसुद्धा आपण या दिवशी आवर्जून पाळायच्या आहेत की तळलेले पदार्थ खायचे नाहीत, दुधापासून बनवलेले पदार्थ खायचे नाहीत, तव्यावरती बनवलेले कोणताही पदार्थ आपल्याला या दिवशी खायचं नाही. त्याचबरोबर पहा, गाईची पूजा करत असताना तुम्हाला हळदी कुंकू, अक्षता, एक तुपाचा दिवा शक्य झाला तर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घेऊन जायचा आहे आणि एक तांब्याभर पाणीसुद्धा घेऊन जायचं आहे. जर तुमच्या घराच्या आसपास कुठे गाय असेल तर तुम्हाला जिवंत गाय वासराची सुद्धा पूजा करता आली तर अत्यंत पुण्यवान ही गोष्ट तुमच्या नशिबामध्ये लागेल. त्यामुळे जिवंत गाय वासरू तुम्हाला भेटली तर तुम्ही आवर्जून या दिवशी जिवंत गाय वासराची पूजा करा. आणि जर तुम्हाला जिवंत गाय वासरू नाही भेटलं तर तुमच्या घरामध्ये जी काही गाय वासराची मूर्ती आहे तर त्यांची देखील तुम्ही पूजा केली तरीसुद्धा तुम्हाला ते तितकंच पुण्य लाभेल. तर पहा, जिवंत गाय वासराची पूजा करण्यास जाण्यासाठी आपल्याला एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे, हळदी कुंकू, अक्षता, फूल आणि एक दिवा प्रज्वलित करून घेऊन जायचा आहे.
आपल्याला सर्वप्रथम गाईच्या दोन्ही पायावरती पाणी टाकायचं आहे, हळदी कुंकू लावायचा आहे, अक्षता वाहायच्या आहेत आणि गाईच्या पायावरती किंवा डोक्यावरती तुम्हाला एक फूल अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला गाईला हरभऱ्याची भिजवलेली डाळ आणि गूळ खाऊ घालायचं आहे. कारण पहा, गाईचं सुद्धा या दिवशी व्रत असतं, त्यामुळे तुम्हाला गाईला दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ खाऊ घालायचे नाही आहेत, तळलेले पदार्थ खाऊ घालायचे नाही आहेत. परंतु या दिवशी तुम्ही नक्कीच गाईला भिजवलेली हरभऱ्याची डाळ खाऊ घालू शकता, गूळ खाऊ घालू शकता. त्याचबरोबर तुम्ही जर ही भिजवलेली डाळ आणि हरभऱ्याची गूळसुद्धा खाऊ घालू शकत नसाल, तर तुम्ही फक्त गाईला हिरवा चारा जरी या दिवशी खाऊ घातला तरीसुद्धा तुमच्या जन्मोजन्मीचे दारिद्र्य हे निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्याची भरभराट व्हायला सुरुवात होईल. कारण एका गोधनाची आपण जर पूजा केली, गोमातेची जर पूजा केली, तर आपल्याला सर्व देवीदेवतांचे कृपाशीर्वाद आपल्यावरती राहतात. आणि गोधनाची पूजा केल्यामुळे, गोमातेची पूजा केल्यामुळे आपल्यावरती श्रीहरी श्री विष्णूसुद्धा प्रसन्न होतात. कारण गोमाता जी आहे ती साक्षात लक्ष्मी मातेचं रूप आहे. त्यामुळे आपण या दिवशी गोमातेची पूजा जर केली तर आपल्या घरामध्ये साक्षात लक्ष्मीचा अखंड स्वरूपात वास राहतो आणि आपल्या सर्व पिढ्यांचं जे दारिद्र्य आहे तर ते सुद्धा नष्ट होतं. त्यामुळे या दिवशी आपल्याला गाईला दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ खाऊ घालायचे नाहीत, तळलेले पदार्थ खाऊ घालायचे नाही आहेत. जर तुम्ही तुमच्या घरातील गाय वस्त्रांच्या मूर्तीची पूजा करणार असाल तर या दिवशी तुम्हाला चुकूनही दूध आणि दुधापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थापासून गाईच्या मूर्तीवरती, गाय वस्त्राच्या मूर्तीवरती अभिषेक हा चुकून सुद्धा करायचा नाही. त्याऐवजी तुम्ही स्वच्छ पाण्याचा अभिषेक करू शकता आणि त्याचबरोबर स्वच्छ पाण्याचा आणि हळदीचा सुद्धा अभिषेक यावरती तुम्ही करू शकता. म्हणजेच काय की पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकून तुम्ही गोमातेच्या मूर्तीवरती अभिषेक हा करू शकता. तुम्हाला यासारखं पुण्य तुमच्या आयुष्यामध्ये कुठेही भेटणार नाही. हा अतिशय दुर्मिळ योग आहे. त्यामुळे या दिवशी गोमातेची पूजा कराच. त्याचबरोबर गोमातेला हा जो पदार्थ आहे हिरवा चारा किंवा गूळ आणि भिजवलेली हरभऱ्याची डाळ ही सुद्धा नक्की खाऊ घाला. तुमच्या घरामध्ये भरभरून अतिशय सुख, समृद्धी, ऐश्वर्य, भरभराट यांची भरभरून प्रगती होत राहील. माता लक्ष्मीचा अखंड स्वरूपात वास तुमच्या घरामध्ये राहील. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.